नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही देखील वारंवार एटीएम मधून पैसे काढत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। 1 मे 2025 पासून मोफत मर्यादेनंतर एटीएम मधून पैसे काढणं महाग होणार आहे। रिझर्व्ह बँकेनं म्हणजेच आरबीआयनं एटीएम शुल्कामध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे। याचा अर्थ एटीएम मधून मोफत पैसे काढण्याची मर्यादा संपल्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळी पैसे काढता तेव्हा तुमच्या खिशावरती आता थोडा जास्त भार पडेल। आतापर्यंत मोफत व्यवहार मर्यादा संपल्यानंतर एटीएम मधून पैसे काढण्यासाठी 21 रुपये शुल्क आकारले जात होतं, परंतु 1 मे 2025 पासून प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी 23 रुपयांचं शुल्क तुम्हाला आता द्यावं लागणार आहे। म्हणजेच जर तुम्ही मोफत मर्यादेनंतर एटीएम मधून पैसे काढलेत तर तुम्हाला प्रत्येक वेळी 2 रुपये जास्त द्यावे लागतील। जे लोक महिन्यातून अनेक वेळा पैसे काढण्यासाठी एटीएम वापरतात त्यांच्यासाठी हा खर्च वाढेल। मोफत मर्यादेबाबत कोणताही बदल करण्यात आलेला नाही। याचा अर्थ असा की ग्राहक अजूनही दरमहा त्यांच्या बँकेचे एटीएम मधून 5 वेळा मोफत व्यवहार करू शकतात किंवा पैसे विड्रॉ करू शकतात। याशिवाय इतर कोणत्याही बँकेच्या एटीएम मधून 3 वेळा मोफत व्यवहारांची सुविधा मेट्रो शहरांमध्ये आणि 5 वेळा मोफत व्यवहारांची सुविधा नॉन मेट्रो शहरांमध्ये उपलब्ध असणार आहे। जर तुम्ही ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेळेला पैसे काढले तरच नवीन शुल्क तुम्हाला लागू होणार आहे। एटीएमच्या शुल्कामध्ये वाढ झाल्यानं सर्वात जास्त परिणाम लहान बँकांच्या ग्राहकांवरती होणार आहे असं तज्ज्ञांचं मत आहे। लहान बँकांकडे कमी एटीएम्स असतात आणि ते मोठ्या बँकांच्या नेटवर्कवरती अवलंबून असतात। अशा परिस्थितीमध्ये जर मोफत व्यवहाराची मर्यादा संपली तर ग्राहकांना प्रत्येक वेळी जास्त पैसे द्यावे लागतील। अशा परिस्थितीमध्ये जास्त शुल्क टाळण्यासाठी काही ग्राहक त्यांची बँक बदलण्याचा विचार करू शकतात, जेणेकरून ते अधिक वारंवार मोफत व्यवहारांची सुविधा मिळवू शकतील। बँक आणि थर्ड पार्टी एटीएम ऑपरेटर जसं की व्हाईट लेबल एटीएम कंपन्या बऱ्याच काळापासून शुल्क वाढवण्याची मागणी करत होत्या। त्यांनी एटीएम चालवण्याचा खर्च लक्षणीयरित्या वाढलेला आहे आणि त्यांना तोटा होत आहे असं सांगितलं होतं। यावर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हणजेच NPCIनं आरबीआयला शुल्क वाढवण्याची शिफारस केली होती, ती आता मंजूर करण्यात आली आहे। त्यामुळे हा नवीन नियम 1 मे 2025 पासून लागू होईल। जर तुम्ही महिन्याला एकदा किंवा दोनदाच एटीएम मधून पैसे काढत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। पण जे लोक एटीएम मधून वारंवार पैसे काढतात त्यांच्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत, त्याही लक्षात घ्या। ते म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, फक्त मोफत मर्यादेपर्यंतच तुम्ही व्यवहार करा। तुमच्या बँकेच्या एटीएमचा जास्तीत जास्त वापर करा आणि रोख रकमेची गरज कमी करण्यासाठी डिजिटल पेमेंट, UPI किंवा मोबाईल वॉलेटसारखे पर्याय तुम्ही अधिकाधिक वापरा। अशा प्रकारे तुम्ही नवीन वाढलेलं शुल्क अगदी सहजपणे टाळू शकता। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने 1 मे पासून एटीएम मधून पैसे काढणं हे महाग होणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।